सकाळी सकाळी अकाउंट बॅलन्स चेक केला आणि लक्षात आलं की ऑटोने जाण्याइतपत पैसे पण अकाउंटला नाही आहेत. मग शेवटी शरण्या बोलली तसं तिच्या अकाउंटमधून म्हणजेच तिच्या गल्ल्यामधून ही चिल्लर काढली. हातामध्ये चिल्लर होती पण डोळ्यातली स्वप्न खूप मोठी होती. म्हणतात ना, स्वप्न बघण्यासाठी पैसे लागत नाहीत. उघड्या डोळ्यांनी बघितलेलं एक स्वप्न आहे. अशाच एका ठिकाणी माझं आणि शरूचं घर एक दिवस नक्की असेल. सूर्य डोक्यावरती चमकत होता आणि जेव्हा स्वतःला पाहिलं, कधी कधी माझं विदाऊट फिल्टर हे रुपडं मला खूप आवडतं. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात असावाला फील घेऊन मी पुढचा प्रवास सुरू केला. पुढचा प्रवास मेट्रोने करायचं ठरलं. मेट्रोच्या कार्डमध्ये बॅलन्स टाकलेला असल्या कारणानं आता मेट्रोने प्रवास करणं मला सोपं जाणार होतं. शेवटी असं चालता चालता मनामध्ये काही विचार आलं. या पायऱ्या आणि तिथले एस्केलेटर पाहून मनात आलं की काही आयुष्यातले मित्र पण असेच आहेत जे तुमचं आयुष्य जगण्यासाठी तुमचा तो प्रवास सुखकर करून जातात. लोक पाहण्याची आणि त्यांचं निरीक्षण करण्याची माझी एक सवय पहिलेपासूनची आहे. हातामध्ये चिल्लर होती, खिशात चिल्लर होती आणि खालून जाणाऱ्या गाड्या बघून एक दिवस अशीच गाडी घेईल हे मनात स्वप्न होतं. शेवटी बस आली आणि पुढचा प्रवास बसनं ठरला. हातामध्ये 6 रुपये होते. बरेचसे लोक भेटले की आम्ही तुम्हाला ओळखतो, खूप छान वाटलं बसमध्ये. तिकीट काढलं आणि तिकीट काढल्यानंतर उरला हा 1 रुपया. जाता जाता हे कबूतर एकटंच दांड टिपत होतं. असं वाटलं की ह्याला सोबत नसेल, हेही माझ्यासारखं एकटंच पडलं असेल का. त्यानंतर मात्र रोजच्या चहावाल्यांच्या तिथं गेली आणि त्यांना सांगितलं, आज तुम्हाला चहाचे पैसे नाही आहेत. त्यांनी सांगितलं, आम्ही कुठं तुम्हाला मागितले. मग काय, असाच फुकटचा चहा पिला. शेवटी उरला 1 रुपया, तोही दान करून टाकला आणि ही मोकळी झाली. असतात काही दिवस असेही, पण हॅपी